नमस्कार मंडळी. शब्द श्रीमंती काव्यमंच आणि हॅपी इंडिया मुवमेंटतर्फे आपणा पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत. नुकताच आपला 25वा भाग सन 2020 या विषयावरील कवितेद्वारे आपणापुढे सादर करण्यात आला आणि आज 25व्या भागाचा भाग क्रमांक 2 शेष भाग आपणापुढे काही कविता घेऊन सादर करीत आहे. सन 2020 विविध आठवणींनी आपणा सर्वांचे केलेले आहेच, परंतु या सर्वात एक आठवण मात्र कायमची असणार आहे, ती म्हणजे कोरोनाची. आणि याच विषयावर विविध कवींनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत आपल्या रचनेद्वारे, आपल्या कवितेद्वारे. आपल्याला ते आवडले आहेतच. हा दुसरा भागसुद्धा आपल्याला नक्की आवडेल, यात काही शंका नाही. तर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा या दुसऱ्या भागात मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. नमस्कार. आयुष्यात कधीही न विसरू शकणारं 2020 हे इतिहासातील अत्यंत काळेकुट्ट वर्ष. कोरोनासारखी भीषण विपदा, सीमेवरील चालणाऱ्या युद्धाच्या कारवाया, बिगर मोसमी पावसाने बळीराजाचे झालेले अतोनात हाल यांनी हे वर्ष व्यापून गेले. शब्दश्रीमंती काव्यमंच आयोजित ऑनलाईन काव्यसंमेलनासाठी मी सौ सुरेखा मैड नाशिक येथून या वर्षावरील माझी स्वरचित कविता 3 भागात लिहिली आहे, ती सादर करते. पहिल्या भागात या वर्षात काय वाईट घडले, दुसऱ्या भागात काय चांगले घडले व तिसऱ्यात या वर्षाकडून आपण काय शिकलो. तर कवितेचे शीर्षक आहे सन 2020. एका छोट्याशा मायक्रो व्हायरसने केला घात, कोट्यावधी जनतेवर केला आघात. कधीही ना बघितली अशी वेळ आयुष्यात, मानवी जीवनावरच केला घणाघात. रौनक नाही बाजारात, शेअर बाजार गडगडला. अर्थकारण सगळे कोलमडले, साऱ्या विश्वाचा व्यवहार थंडावला. नाही पैसा नाही भोजन, कामगारांची व्यथा. बिना कामधंदा नाही गुजारा, रिकामे पोट करी इशारा. गावीच आता मिळेल सहारा, पोटाची आग शमविण्या निघाले. हजारो किलोमीटर अक्षरशः पायी चालले. काळजी मुलांच्या भविष्याची, बंद पडल्या शाळा. 24 तास घरात आला कंटाळा, घेऊ न शकत श्वास मोकळा. खेळणे नाही, बाहेर जाणे नाही, ऑनलाईन काही कळत नाही. थांबली जीवनाची गती, कशी होईल हो मग मुलांची प्रगती. ना पैसा कामी आला ना माणसे, कसली रे ही भयंकर महामारी. सगळ्यांची केलीच लाचारी, पोटासाठी बाहेर पडण्या झाली मजबुरी. किती जणांचे उद्ध्वस्त झाले संसार, कोणी आणले विश्वात हे जहर. दाही दिशांना करोनाचा कहर, जीव मुठीत धरून जगत आहेत अष्टौ प्रहर. खुल्लम खुल्ला फिरतो यम, केविलवाणी परिस्थिती झाली. आता कोणाची पाळी, अवघी भूमी स्मशान झाली. हे कमी की काय, बेमोसमी पावसाची नैसर्गिक आपत्ती. बळीराजाचे झाले नुकसान, गळून पडले सारे अवसान. शेतमालाला त्याच्या किंमत मिळेना, का न होणार मग तो परेशान. सीमेवर चीन पाकच्या कुरापती, वरचेवरी आली संकटे देशावरती. अनेक जवान शहीद झाले, देशासाठी तयांनी बलिदान दिले. आता दुसरा भाग 2020ने काय चांगले दिले. नाही म्हणायला या वर्षाने काही चांगल्या गोष्टीही दिल्या. बाहेरचे खाणे बंद केलेस, घरच्या सात्विक अन्नाची किंमत सगळ्यांना करून दिलीस. स्वच्छतेचे महत्त्व सर्वांना पटवून दिलेस. टेक्नॉलॉजीचे महत्त्व कळले, ई ज्ञान सर्व मिळाले. ऑनलाईन शाळा सुरू झाल्या, वर्क फ्रॉम होमही सुरू झाले. ऐकला झाडांवर पक्ष्यांचा किलकिलाट. कचऱ्याचे प्रदूषण कमी झाले. रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, हवा पाणी वातावरण शुद्ध झाले. लॉकडाऊनमध्ये कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना देऊ लागले वेळ. परस्परांशी संवाद साधण्याचा घालती मेळ.
घरातील स्त्रीच्या कामाचे मोल जाणले, मदत तिला करण्या घरकाम शिकले. रोजचे अविश्रांत यंत्रवत पळणे थांबले. पैशापेक्षा आरोग्य महत्त्वाचे हे जाणले. पैशापेक्षा आरोग्य महत्त्वाचे हे जाणले. आणि आता तिसऱ्या भागात 2020 कडून आपण काय शिकलो? वेळ बिकट आहे आता, करू तयारी मनाची. वेळ बिकट आहे आता, करू तयारी मनाची. करोनाबरोबर जगण्याची. मास्क, सामाजिक दूरी, सॅनिटायझर वापरू. वारंवार हात धुवून आरोग्य सांभाळू. सध्या तरी बचाव हाच उपचार. नियमांचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी. विनाकारण गर्दीत न जाण्याची घेऊ खबरदारी. यातच आहे आता आपली मोठी समजदारी. निसर्गाला देऊ नका आव्हान, कितीही पुढे गेले जरी विज्ञान. मानवाच्या वागण्याने कुंठित झाला ईश्वर. निसर्गाचा प्रकोप शिक्षा देईल जरूर. परमेश्वरा, तूच सर्वांचा पालनहार. बरसू दे तुझ्या करुणेची धार. ऐक रे बाबा आता सर्वांची पुकार. करी मानव आपल्या वागण्यात सुधार. करील मानव आता आपल्या वागण्यात सुधार. आम्ही आहोत धैर्यशील, यातूनही जिकरीने मार्ग काढू. करोनाला जिद्दीने हरवू. लस शोधून जगातून त्याचे उच्चाटन करू. एकजुटीने सामना करू. संक्रमणाची कडी तोडू. सकस सात्विक आहार घेऊ. व्यायाम योगासनाने प्रतिकारशक्ती वाढवू. सकारात्मक दृष्टिकोन ठेवू. माणुसकीचा धर्म निभावू. सन 2021चे जय्यत स्वागत करू. सन 2021चे जय्यत स्वागत करू. नव्या आशेने, नव्या उमेदीने. हॅपी इंडिया मूवमेंट. धन्यवाद. नमस्कार. शब्द श्रीमंती काव्य मंच आयोजित ऑनलाईन काव्य संमेलनाकरिता मी उन्नती बनसोड, राहणार बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ, सादर करीत आहे माझी मराठी काव्य रचना. विषय सन 2020. खूप काही पाहिले संकटच, खूप काही पाहिले संकटच सहन केलीत या वर्षामध्ये. सहन करणेही कठीण होते, सहन करणेही कठीण होते. उद्भवले होते असह्यच मुद्दे. तशी होती संकट खूप खूप, तशी होती संकट खूप खूप. पण स्त्रियांना होती भारीच. खंबीर तरी भारतीय स्त्रिया, खंबीर तरी भारतीय स्त्रिया. संकट झेलली तरी सारीच. संकट पाहिली स्त्रियांवरची, संकट पाहिली स्त्रियांवरची. सर्वत्र जशी घडली रोजच. अमानुष अत्याचार झालेत, अमानुष अत्याचार झालेत. बेधुंद तो पुरुषांचा माझच. मन होते अस्थिर अधीरही, मन होते अस्थिर अधीरही. संकटाचे होते अधिपत्यच. रोज नवीन भरमारच होती, रोज नवीन भरमारच होती. भीतीचे सगळे साम्राज्यच. बरेच दिसलेत मतीने भ्रष्टच, बरेच दिसलेत मतीने भ्रष्टच. माणुसकीची नव्हती जाण. विसरले होते कसे समजेना, विसरले होते कसे समजेना. विसरले होते स्त्री सन्मान. नकोत अशा दुःखद घटनाच, नकोत अशा दुःखद घटनाच. सुखाचे यावे वर्ष नवीन येते. माणुसकीला नको काळीमा, माणुसकीला नको काळीमा. प्रेमळ असावे सर्वांशी नाते, प्रेमळ असावे सर्वांशी नाते. हॅपी इंडिया मूवमेंट. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. मी रेखा बारटक्के. शब्द श्रीमंती काव्यमंचातर्फे आयोजित कविता विशेष भाग 25वा
मध्ये सन 2020 ही कविता सादर करत आहे. कोणी म्हणतं कॅलेंडरची सगळी पानं सारखी, कोणी म्हणतं सगळे दिवस सगळ्या रात्री सारख्या. माझ्याही मनात हाच विचार होत होता पक्का, पण 2020 सालाने दिला मोठा धक्का. आम्ही 2019 सालात जगत होतो थाटात, पशुपक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवून बघत होतो मजेत. पण 2020 साली माणूस अडकला घर नावाच्या पेटीत आणि मुकी जनावरे फिरू लागली रस्त्यावरून ऐटीत. बघता बघता जिकडे तिकडे माजला हाहाकार आणि कोरोनाच्या साथीने भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला केले बेजार. खूप मनुष्यहानी झाली, खूप आर्थिक नुकसान झाले म्हणून वाटते वाईट. पण विचार करता कळले की सगळ्याच गोष्टी काही झाल्या नाहीत वाईट. मोठ्या माणसांच्या ऑफिसला जाणे झाले बंद, लहान मोठ्या मुलांच्या शाळा झाल्या बंद. पण काही जणांनी विकसित केले आपापले छंद आणि त्यातून मिळवला भरपूर आनंद. माणूस सतत धावत होता घड्याळाच्या काट्यावर, अधिक पैसा कसा मिळेल हाच विचार दिवसभर. ना कधी दिला कुटुंबाला वेळ, ना कधी काढला व्यायामासाठी वेळ. पण जेव्हा कोरोना साथीने धरला जोर, तेव्हा माणसाला कळले की आपले शरीर झाले कमजोर. मग व्यायाम आणि घरचे खाणे ओघाने चाले आणि संपूर्ण कुटुंबाचे भाग्य उदयाला आले. एकत्र राहून कुटुंबाला वेळ करून अंगही झाले मोकळे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी केले जीवाचे रान, म्हणून वाचले कित्येकांचे प्राण. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांनी केली निरपेक्ष भावाने चाकरी आणि म्हणूनच आपल्याला घरी बसून खाता आली भाकरी. गरीब लोकांना संकटात मदतीचा हात केला पुढे आणि माणसातच माणसाला देवाचे दर्शन घडे. माणसाला माणसाची किंमत कळली, माणसाला व्यायामाची किंमत कळली, माणसाला कुटुंबाची किंमत कळली. ही सर्वात मोठी गोष्ट कोरोना साथीने दिली. आता तरी यापुढे माणसा सजग हो, स्वच्छता राख, मास्क वापर आणि अंतर ठेव. आणि हो, एक तरी झाड लाव, पर्यावरणाचं रक्षण कर, पक्षी प्राण्यांवर प्रेम कर आणि राख पृथ्वीचा समतोल. कारण आपल्यासारखेच त्यांचेही जीवन आहे अनमोल. अरे माणसा, समजू नको निसर्गाला कच्चा, हो निसर्गाचा मित्र सच्चा, तरच सुखी होईल तुझा कच्चा बच्चा. अरे माणसा, थोडा तरी विचार कर, नुसतंच वाचू नको बुक. चांगल्या गोष्टी आचरणात आण, तरच तुझ्या पुढच्या पिढीला नशिबात मिळेल सुख. आता 2020 साल संपून 2021 साल येत आहे, तरी माझ्या आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. कोरोनासारखी साथ निघून जाऊ दे, पुन्हा कधीही अशी साथ येऊ नये आणि सर्वांना आरोग्य, सुख, समृद्धी. नमस्ते. शब्दश्रीमंती काव्यमंच आयोजित ऑनलाईन काव्यसंमेलनाच्या मी स्वाती लोहकरे पुणे येथून सन 2020 या माझ्या स्वरचित कविता सादर करीत आहे. सन 2020 खूप काही सांगून गेले, सन 2020 खूप काही सांगून गेले. वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाचे आगमन झाले, वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाचे आगमन झाले. जानेवारी फेब्रुवारी तर बरे गेले, जानेवारी फेब्रुवारी तर बरे गेले. मार्चपासनं तर सारेच कसे संपले, मार्चपासनं तर सारेच कसे संपले. बदलले सारे माणसांचे राहणीमान, बदलले कसे सारे माणसांचे राहणीमान. कळत्या छोट्याशा विषाणूंचा हा हाहाकार, कळत्यात साऱ्या या छोट्याशा विषाणूंचा हाहाकार. धावते जग थांबले, धावते जग थांबले. सारेच कसे कैद झाले. माणूस म्हणून माणसाला जगताना होता माणसालाच माणसाचा गर्व. म्हणूनच तर आपल्यापासून दूर राहण्यातच उतरला त्याचा सारा हा माज. माणूस म्हणून जगताना माणसाला होता माणसाचा गर्व, आपल्यापासून दूर राहण्याचा उतरला त्याचा माज. हॉटेल, कार्यक्रम, समारंभ, पार्ट्या यात होता सारा उथळ नायनाट. म्हणूनच माणसाला धडा शिकवण्यासाठी निसर्गाने केला हा सारा थैतयाट. म्हणूनच माणसाला धडा शिकवण्यासाठी निसर्गाने केला हा सारा थैतयाट. माणूस म्हणून जगताना माणसाने होत्या अनेक सीमा ओलांडल्या, माणूस म्हणून जगताना माणसाने होत्या अनेक सीमा ओलांडल्या. सारच कसं विसरला आवश्यक व चंगळवादात, सारेच कसं विसरला आवश्यक व चंगळवादात. यातलाच फरक अधोरेखित करणारा अजब 2020 हा सण आला. यातलाच फरक अधोरेखित करणारा अजब 2020 हा सण आला. त्यातच सारे काही बदलून गेला. बदलले माणसाचे राहणीमान, बदलले माणसाचे जीवनमान. आपल्याच माणसात तो राहू लागला. स्वच्छता आणि निसर्गाशी सूर जुळवू लागला, स्वच्छता आणि निसर्गाशी सूर जुळवू लागला. घर परिवाराचे महत्त्व त्याला समजून आले, घर परिवाराचे महत्त्व त्याला
समजून आले माझे कुटुंब माझी जबाबदारी याची त्याला जाणीव झाली. काळजी घ्यावी आणि आपल्याच कुटुंबाबरोबर आपण रमावे हे त्याच्या लक्षात आले. ना डुबावे त्या पैशांमध्ये, ना डुबावे त्या पैशांमध्ये, ना कुठल्या मोहामध्ये, प्रेमाने सदा खुलावे आणि आपल्याच अंगणात कसे रमावे. चार भिंतीमध्ये राहणे म्हणजे नसते कैद, चार भिंतीमध्ये राहणे म्हणजे नसते कसली कैद. अरे खुल्या अंगणामध्ये रमावे हेच तर असते खरे जीवनाचे गणित, हेच तर असते खरे जीवनाचे गणित. 2020 आता संपत आले, 2020 आता संपत आले तरी जीवनाची गती मात्र तशीच राहिली, जीवनाची गती मात्र तशीच राहिली. स्वतः जगा स्वतःला शोधा, स्वतः जगा स्वतःला शोधा. स्वतःच्या शोधण्यामध्ये स्वतःवरती वेड्यासारखी प्रेम करा, स्वतःला शोधण्यामध्ये स्वतःवरती वेड्यासारखी प्रेम करा. समता वर्षाचे शेवट करताना नववर्षाचे स्वागत करा, नववर्षाचे स्वागत करा. धन्यवाद. हॅपी इंडिया मुवमेंट. नमस्कार, मी प्राध्यापक बीना लेवले एक कविता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे जुने वर्ष गेले. हसू घेऊनी आले गेले उदास, कुणा नाही छत्र कुणा नाही घास, राफुनी मौन सर्व पाहात आले, काळासवे वर्ष वाहून गेले. कधी धावले वर्ष नगरांमधूनी, कधी फेर फटका गाव खेड्यांमधूनी, काळ सोकावला प्राण कंठाशी आले, चालता चालता रक्तबंबाळ झाले. थकले करुणी जंतू विरहित हात, संकटावरी अजून झाली न मात. राहिले ओढत वर्ष युगाचा हा गाडा, म्हणाले मला या संकटातून काढा. उरी दुःख पाहून सडक्या सुखाला, असे दुःख ज्या सावल्या नष्ट झाल्या. उरी दुःख पाहून सडक्या सुखाला, असे दुःख ज्या सावल्या नष्ट झाल्या. जीवदान देता मंदिरे भ्रष्ट झाली, मानवतेची ही कधी भेट झाली. जीवदान देता मंदिरे भ्रष्ट झाली, मानवतेची ही कधी भेट झाली. जुन्याचा कधीही नसे बोलबाला, सुखांच्या पखाली जुन्यांच्या कपाळा. जुन्यांचा कधीही नसे बोलबाला, सुखांच्या पखाली जुन्यांच्या कपाळा. महामारीचा शाप लावून आले, टाकीत धापा जुने वर्ष गेले. महामारीचा शाप लावून आले, टाकीत धापा जुने वर्ष गेले. टाकीत धापा जुने वर्ष गेले. धन्यवाद. नमस्कार, मी रचना राजेंद्र चिंतावार, नाशिक. शब्द श्रीमंती काव्य मंचाद्वारे आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शब्द श्रीमंती काव्य मंचामध्ये नवीन नवीन उपक्रम लावून आम्हाला सहभागी करून व्यक्त होण्याची संधी देतात आणि आमच्या लेखणीला उत्तम प्रतिसाद देतात. तरी मी शब्द श्रीमंती काव्य मंचाचे खूप खूप आभार मानते. आणि आजचा आपला विषय आहे 2020 सादर करीत आहे. 2020 वर्ष करोनाचे संकटाचे, 2020 गत वर्ष करोनाचे संकटाचे. शिकलो धडे माणुसकीचे, शिकलो धडे माणुसकीचे. मानव जातीचे प्रचंड नुकसान करून, मानव जातीचे प्रचंड नुकसान करून हाहाकार मानवाने मृत्यूचे ठरले, हाहाकार मानवाचे मृत्यूचे ठरले. 2021 मध्ये पाळूनी नियम स्वच्छतेचे योग्य अंतर ठेवून मानवाने महामारी 20 मध्ये करोनाचे विळख्याचा वेध घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करूया. 20 वर्षाचे संकटाला विसरूया आणि आरोग्याचे मंत्र शपथ घेऊया. संकटाच्या मागच्या 2020 मध्ये शाळा बंद, व्यापार बंद, प्रगती देशाची ठप्प झाली. 2020 मध्ये प्रगती देशाची ठप्प झाली. 21व्या वर्षात करू नवीन संकल्पना, झाल्या चुका गतवर्षीच्या सुधारूया. 2020चा आठवला तो प्रदूषणाचा धूर,
सोडलेल्या नदीत कारखान्याचा केमिकलचा पूर. बघा बघा कसा लॉकडाऊनचा 20चा बदल, कसा सृष्टीचा पालटला नूर. स्त्री रक्षणाची घेऊनी आण, स्त्री रक्षणाची घेऊनी आण, होता का मग अत्याचारी, होता का मग अत्याचारी. माय भगिनींचा ठेवून मान, माय भगिनींचा ठेवून मान. व्हा बांधवांनो सदाचारी, व्हा बांधवांनो सदाचारी. स्त्री जननीचा ठेवा अभिमान, स्त्री जननीचा ठेवा अभिमान. 20च्या घटना विसरूया, नवीन देह गाठूया. आपल्याला निसर्ग देतो फळ करणीचे. पर्यावरण सर्वधन प्रथम कर्तव्य फेडण्यास पांग या धरणाचे. नित्य सत्कर्माचे करूया. 20ला संकटातून मुक्त करूया. 2021चे चैतन्य हर्ष उत्साहाने स्वागत करूया. हॅपी इंडिया मुवमेंट्स. जय हिंद. धन्यवाद. मी श्रीवल्लभ कालेकर. शब्द श्रीमंतीच्या या सन 2020 विषयावरील कवितेच्या भाग क्रमांक 2मध्ये आपली एक कविता सादर करीत आहे. शीर्षक सन 2020. वर्ष येते वर्ष जाते, आठवणींच्या खजान्यात भरच पडते. वर्ष येते वर्ष जाते, आठवणींच्या खजान्यात भरच पडते. आठवणींची प्रत्येकाची आपली गुहाच असते, प्रत्येकाचा आपला त्याचा खजिनाच असतो. वेळोवेळी प्रत्येकजण त्या गुहेत जातो, वेळोवेळी प्रत्येकजण त्या गुहेत जातो. जाऊन तो त्याचाच रमतो. अशा गुहेतील तो त्याचा अरिबाबाच असतो. वेगळ्या वर्षाची वेगळी सुरुवात होते, वेगळ्या वर्षाची वेगळी सुरुवात होते. सुखदुःख आनंद उत्साह यांची त्यात भरच पडते. सुखदुःख आनंद उत्साह यांची त्यात भरच पडते. आठवणी प्रत्येकाच्या वेगळ्या असतात, आठवणी प्रत्येकाच्या वेगळ्या असतात आणि म्हणूनच वर्षही प्रत्येकाचे वेगळेच असते. 2020 मात्र प्रत्येकासाठी सारखेच होते. 2020 मात्र प्रत्येकासाठी सारखेच होते. आठवणींचे रांजण सारख्याच आठवणींनी भरलेले होते. आठवणींचे रांजण सारख्याच आठवणींनी भरलेले होते. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्स अशा विविध नव्या शब्दांनी ते भरले होते. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्स अशा विविध शब्दांनी ते भरले होते. उथळ माथ्याने चालता चालता चेहरे सगळे झाकलेले होते. उथळ माथ्याने चालता चालता चेहरे सगळे झाकलेले होते, चेहरे सगळे झाकलेले होते. राज्य, विभाग, वॉर्ड, देश काय सारे जगच, विश्वच काही काळ ठप्प झाले होते, काही काळ ठप्प झाले होते. बस, रिक्षा, ट्रक, रेल्वे काय विमाने सुद्धा बंद होते. शाळा, कॉलेज, व्यापार सर्व उलाढाल. काय प्रार्थना स्थळे सुद्धा पहिल्यांदाच या वर्षात बंद होते. मृत्यू किती झाले, बरे किती झाले, किती जणांवर उपचार होत होते. मृत्यू किती झाले, बरे किती झाले, किती जणांवर उपचार होत होते. यापेक्षा त्यांच्या आकडेवारीनेच सगळे भयग्रस्त होते, सगळे भयग्रस्त होते. सरकारी यंत्रणा रात्रंदिवस सर्वांना जागरूक ठेवत होते. सरकारी यंत्रणा रात्रंदिवस सर्वांना जागरूक ठेवत होते आणि प्रत्येकजण त्याच्या परीने हातभार आपला लावत होते, हातभार आपला लावत होते. डॉक्टर, नर्स, कंपाऊंडर व आरोग्य सेवकच देवदूत भासत होते, आरोग्य सेवकच देवदूत भासत होते. औषध निर्मितीसाठी विश्वभराचे शास्त्रज्ञ झटत होते, औषध निर्मितीसाठी विश्वभराचे शास्त्रज्ञ झटत होते. सर्वांना हैराण करता करता लस आल्याची बातमी 2020ला आशेचा किरण दाखवत होते, आशेचा किरण दाखवत होते. हिम्मत ठेवा, घाबरू नका,
हिम्मत ठेवा, घाबरू नका, नियमांचे आणि सूचनांचे पालन करा, एकमेकांना प्रोत्साहन द्या, एकमेकांना साथ द्या, एकमेकांना आनंद द्या, याच आशयाचा संदेश देत आपले सर्व कवी हॅपी इंडिया मुवमेंटद्वारा शब्द श्रीमंती काव्य मंचाचे ऑनलाईन काव्य संमेलन चालू ठेवत होते. आशा आहे 2021ची पहाट होईल. 2021ची पहाट होईल. सूर्योदय 2021चा नवजीवन घेऊन येईल. सूर्योदय 2021चा नवजीवन घेऊन येईल. धन्यवाद. हॅपी इंडिया मुवमेंट तर्फे आपणा सर्वांचे उद्या येणाऱ्या सन 2021च्या आपणा सर्वांना आनंद, उत्साह, भरभराट आणि सुख, शांती, समृद्धी देणारे जावो, हीच मनोकामना बाळगत मी श्रीवल्लभ कालेकर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. वंदे मातरम 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 वंदे वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शिखलां शस्यश्यामलां मातरम वंदे सुजलां सुफलां मलयज शीतलं शस्यश्यामलां मातरं वन्दे वन्दे मातरं 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 शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं पुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं पुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं